तर ठाणे रेल्वे स्टेशन इथल्या बस स्थानकावर तुफान अशी गर्दी झाली आहे। सकाळपासूनच पडत असलेल्या या पावसामुळे याचा फटका टीएमटी बसवर दिसून येतोय। ठाणे रेल्वे स्टेशन इथल्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी निर्माण झाली आहे। वेळेवर जर टीएमटी बस चालली तर गर्दी नियंत्रण करता येईल। ठाण्यात आता रेल्वे ट्रॅकवर प्रवासी उतरलेत। रेल्वे स्टेशन इथल्या बस स्थानकावर तुफान अशी गर्दी झाली आहे। सकाळपासूनच पाऊस पडतोय, याचा फटका टीएमटी बसवर दिसून येतोय। ठाण्यात रेल्वे ट्रॅकवर प्रवासी उतरलेत। तर ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानकावर तुफान गर्दी झालेली आहे। प्रतिनिधी आमचे रिजवान शेख या संदर्भात अपडेट्स येत आहेत। रिजवान, काय अपडेट्स? आपण जर पाहिलं तर सतत दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये आणि मुंबई या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे। विशेष म्हणजे ठाण्यातील प्रत्येक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। मी सध्या ठाणे स्टेशन येथील जो बस स्थानक आहे त्या ठिकाणी उभा, माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे। आणि जर टीएमटी ठाणे महानगरपालिकेची जी बस आहे जर ती वेळेवर चालली तर अनेक लोकांना याचा फायदा देखील होऊ शकतो। आणि जर आपण पाहिलं तर अनेक लोकांना तास या ठिकाणी लोक उभा आहेत आणि काही लोकांशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना त्रास देणार येतो। त्याला काय सांगाल, कधीपासून तुम्ही निघाला? काय किती वाजता निघाले? कुठे जायचं? पण संपूर्ण ठाणे शहरामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण पाहतो अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे पाणी साचले जो आहे त्याला निश्चित करण्याकरता जो पंप आहे त्याचा कुठलाही आतापर्यंत उपयोग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची जी बस स्टँड आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जर ठाणे महानगरपालिकेने वेळेवर जरी टीएमटी बस चालवली तर जे चाकरमाने आहेत त्यांना याचा कुठेतरी त्रास सहन करणार आहे। परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्व चाकरमाने मुंबईच्या दिशेने असो, कर्जत, कसारा, खोपोली येथून ठाण्याच्या दिशेने कामाला निघालेले आहे। कामासाठी या ठिकाणी निघाले नाही, परंतु वेळेवर त्यांना बस भेटत नाही। आणि विशेष म्हणजे ठाणे स्टेशनवरती जी रिक्षा चालक आहे ते मनमानी कारभार पद्धतीने पैसे उकळतात। त्यामुळे सर्व सोयी सुविधा ही टीएमटी बस, त्यामुळे सर्वसामान्य लोक आहे त्यामुळे टीएमटी बसचा उपयोग करतात। परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की या लोकांना वेळेवर टीएमटी बस भेटत नाही, त्यामुळे दुसरा पर्याय मग त्यांच्याकडे नाही। त्यामुळे कधीपर्यंत वेळेवर हे सर्व ठाणे महानगरपालिकेची बस कधीपर्यंत होणार, दीपावली तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी रिजवान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर हे ठाण्याची आपण पाहतोय ठाण्यातली दृश्य, रेल्वे स्थानकावर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे, मोठी रहदारी दिसते। रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेले आणि हे प्रवासी आता रेल्वे ट्रॅकवर उतरलेले दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात इथे गर्दी सुरू आहे। प्रशासनाकडून कोणती उपाययोजना सध्या केली जात नाहीये। प्रशासन काय उत्तर देणार, कधीपर्यंत पोहोचणार, हे कधी सगळं पूर्ववत होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।